त्या आईची सद्गत त्या मुलाच्या हाताने वाहले पाहिजे। तर पहाटे टणटणी त्याची आई जिवंत आहे आणि त्यानं दारू पिणं चालू केली तर त्याच्या पत्नीने त्याच्या मुलाने त्याला घरी नाही दिलं। किशोर भाऊ लक्षात ठेवा राजू भाऊ, तिथं एक देऊळ आहे नागोबाचं, तिथं त्याला खाणं पिणं देईन तिथंच राहतो। 9व्या हवनाच्या अगोदरच त्यानं चालू केली दारू पिणं, त्याला घरी नाही येऊ दिलं। 9वा हवन घडवला आणि कालांतराने एक कार घडी आली परमेश्वराची, कार घडी आली परमेश्वराची आणि कुंभारी मोहप्याचा रोडाचा तो पहिला पूल आहे, कमीत कमी 8 दिवस तडपडले भाऊ, 8 दिवस फिरले आपल्या पित्याला पाहण्यासाठी, वडिलाले बघण्यासाठी दोनही मुलं। मला वाटतं शिवशंकर भाऊ आपला प्रभाकर भाऊ फिरला असेल इकडे तिकडे। त्या माईने चिंता चालू होऊन गेली की माझा मुलगा तिथं राहत होता पण तिथेही 8-10 दिवस झाले दिसून ना राहिला। तिच्याही म्हणाले काही वाईट वाटलं असं का नाही। तर पहा 7व्या-8व्या दिवशी तो ढोलीसारखा फुगून गेला। खरी आहे गोष्ट। 10-12 दिवसाच्या नंतर मावल्या हो, लक्ष ठेवा शब्द माझ्या आजचे सेवक कुटुंब आहे, फॅमिली ती घडलेली आणि त्याला त्या घडवला चांगल्या प्रकारे आपल्या पत्नीसोबत मुलासोबत। म्हणून आवड होती आई म्हणे मला कवटाळू नको आई या मातीच्या पुतळ्याला, आणि कसं सांगू तुला आई आवड होती माझी त्या परमेश्वराला। त्या आई कवटाळाला गेली झाले तर म्हणते आई कवटाळू नको आई या मातीच्या पुतळ्याला, आणि कसं सांगू तुला आई आवड होती माझी त्या परमेश्वराला। म्हणून आता हे गोष्ट निघली, प्रभाकररावजी सुपारे यांनी सांगितलं की माझा भाऊ त्या घडवल्यावर काही दिवसांना कालांतराने दारू पिली आणि तो भगवान के पास चला गया। म्हणून ती आई आली आहे इथं ते गोष्ट निघली, कारण की तिच्या घरी मी भजनाला ते गीत गावलं त्यावेळेस अख्खा पूर्ण बसलेला सेवक पूर्ण ढटेसर लाव, तिथं थांबलीच नाही, तिच्या डोळ्यातून तर धारास लागायला चालू झाला, पण अख्खा पूर्ण परिवार द्यायचा सुपारी परिवार या गीतावर धडधडा रडला। कारण की कर्ता कर्मिता तो आहे कटारे साहेब, पण करणी करणं आपलं काम आहे, म्हणून भगवंत सोडत नाही। मी असो माझे चाहे माझा बाप असो कोणी असो माझा परिवार, या हातावर करा कर्म या हातावर भरा। म्हणून अशा प्रकारे या सुपारी परिवाराचं ते आले नाही कोणीच इथं, कारण की मी कोणालाच फोन करून सांगू शकलो नाही आणि व्हॉट्सअप सुद्धा टाकला नाही आमच्या निशांत दादानं। थोडक्यातच कार्यक्रम होता म्हणे 2-3 दिवसाला तुले जसं करायचं बाबा तसं कर। तर म्हणून या ठिकाणी ते आलेले नाही। चर्चा बैठक केली, तिचे सून आणि ते म्हातारी आली होती भवनामध्ये, तिला आणलं होतं भवनामध्ये आली, चांगलं चर्चा बैठक केली आणि घरी आली। तर म्हणते प्रभाकररावजी आई येणार आहे म्हणते, आईची इच्छा आहे आणि त्यांचा तो भाचा आहे प्रशांतदादा कळंबे, हा पवनीचा आहे, इथं बायपासला इकडे घटाडी रोडवर राहते, त्यांचा सुद्धा त्याग झाला। 9वं हवन सुद्धा थोडक्यामध्ये काही अडचणीमुळे त्यांनी घडवलं। काही हरकत नाही बाबू, तुझी जशी इच्छा असेल तसं करू शकते। तर बघा बाबांना सांगितलं की ज्या ठिकाणी बाबा आता इच्छेनुसार भोजन लगेच झालं, या ठिकाणी जे संकट आहे सावट आहे त्याचा निवारण करण्याकरता तो परमेश्वर बसलेला आहे, हे सर्व बरोबर आहे। परंतु तिथे दादानं सांगितलं, भगवंताले आराधना केली, भगवंताले सांगितलं बाबा माझ्या माडीच्या राखण, माझ्या ज्योतीचा दीपक, माझा या कुडाचा दीपक, या कुलदेवतेचा मला एक तुझी ज्योत लावण्याकरता एक असा सुंदर बाळ। पहा शब्द कसा आहे कटारे साहेब, एका शेवकीनं असत म्हणलं कशी दे बाबा, काही दे कसंही दे, शब्द पकडला पण लक्ष ठेवा शेवकीनं तुमच्या कामाचा आहे शब्द, कसंही दे बाबा कशी दे, पण बाबानं शब्द पकडला। निते दादानं सांगितलं का माझ्या माडीचा राखण, माझ्या ज्योतीचा दीपक, वंशाचा कुलदीपक, मला ज्योत लावण्याकरता एक मला असा सुंदर बाळ द्या बाबा, आणि नसन तुमची इच्छा तर दुसरी मला पोरगी द्या। पहिली तर मुलगी होती, बहीणना भाऊना त्याले मायना बाप आहे गण गोतभर कोणा कामाचे, अरे अरे गवारा ना बापली सवारा, आता येतो पोट भराले आला माम्याच्या आसऱ्या आला बिचारा,
वर्णवासी राहिला माम्याच्या आसऱ्यानं, आणि आज तेवढा मोठा LICच्या आज या फट क्रमांकावर त्या LICच्या ऑफिसमध्ये तो आज साहेब आहे, आणि पुष्कळ कस्टमर त्याच्या, आणि पुष्कळ त्याचा बिझनेस अतिशय सुंदर चालत आहे. म्हणून पहा, करणी करणं आपलं काम आहे. चोरी करण, कोणते वाईट विचार करण या मार्गामध्ये. म्हणून या बाबांना आपल्याला मार्गामध्ये दारू, टानिक, सट्टा, जुवा, लॉटरी, पटाची ओढ, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, रागाने सर्व सांगितले, बंद कराले. पण आपण चालू करतो. कोंबड्याच्या कात्या खेळतो, पटाची होड खेळतो, जुवा सुद्धा खेळतो. लगेच लोक लपून चोरून जुवा खेळते. दादा काय सांगू नितेश दादा. तर पहा, काही नाही म्हणते मी पैसे थोडीच लावून राहिलो. अरे हो, पैसे नाही लावून राहिला, काही कालांतरानं काही दिवसानं तू पैसे लावशील, आणि तसे चालूही आहे. पण चर्चा बैठक म्हणलं तर अंगाले काटे येत, येथून हवन झालं का कमीत कमी राजूभाऊ अर्धे सेवक तर पडूनच जाते. कमीत कमी अर्धे सेवक पडते. आणि या चर्चा बैठकीमध्ये कोणता यायले काटे रुतते, कोणता त्रास येते. या चर्चा बैठकीमध्ये जर तुम्ही बसला, अरे याच्यापेक्षा बी सुपारी साहेबाला माहित आहे. आरमोरी पर्यंत आम्ही, शिंदेवाई पर्यंत तिकडे आम्ही, सॉरी कुरखेडा, ब्रह्मपुरी, आरमोरी, वर्षापर्यंत आम्ही गेलेलो. मोठमोठ्याल्या चांगल्या चांगल्या 40-40, 50-50 मार्गदर्शकांसोबत आम्ही मार्गदर्शन चांगलं कॉम्पिटिशनचं केलेलं. तेव्हा त्या बसलेल्या हे काहीच नाही आहे. कमीत कमी सेवक संमेलनासारखं मोठा पेंडॉल राहते, आणि त्या ठिकाणी कमीत कमी हजारो लोक उपस्थित राहतात. आम्ही त्याला बोलतो, आम्हाला इतक्या दुरून बोलवलं तुम्ही, पण वेळच नाही पुरत. 5 मिनिटं बोलायला वेळ नाही पुरत. बंड भाऊ नंदुरकर असं कॉम्पिटिशन असते. विचारून घ्या प्रभाकररावजी. तर पहा, या चर्चा बैठकीमध्ये शक्ती आहे, आणि या शक्तीमध्ये खूपच मोठी अपाट भक्ती आहे. पण केव्हा आपण सत्यवादी राहून, आपण त्या वेळेला महत्व देऊन, आपण त्या मार्गाविषयी चांगलं मार्गदर्शन करून, तरच आपल्याला या चर्चा बैठकीचं महत्व कळल आणि लाभ मिळेल. म्हणून बाबा जुमदेवजीने म्हणलं नाही, इस मार्ग में मेरा आने वाला सेवक कभी दुखी कष्टी गरीब नहीं रहेगा, रहेगा तो अपने कर्म से रहेगा. म्हणून हा मानाचा मुद्रा, हा धैर्य धाडस तुमच्या अंगी बाबा जुमदेवजीने निर्माण केला आहे. आणि हा बोलाचा चान्स माझ्या अंगठ्याच्या माऊलीले जरी मिळाला असेल, म्हणून हे बाबानं या ठिकाणी चर्चा बैठक लावून दिलेली आहे. नाही तर अन्यथा फक्त आता लोकसभा आणि विधानसभेचं इलेक्शन आलं, फक्त त्या इलेक्शन मध्ये लीडर लोक आले, अंतराले, मंत्री आले, संत्री आले, बोलायला भेटते. नितेश भाऊ नाही तर आम्हा तुम्हाला काही बोलण्याचा चान्स भेटत नाही. म्हणून हा बाबानं या ठिकाणी ही शाळा तुम्हाला लावून दिलेली आहे. म्हणून आज या ठिकाणी महंताजी बाबा जुमदेवजी, एकच मला वाईट वाटत आहे की या षष्ठीच्या आव्हानामध्ये मी तुम्हाला एक अजून अनुभव सांगते की फुलात फुल रुईच्या बाबाला शोभेशानं, आणि हार गुंपून सेवकानो घडवू हवन. सुपारी साहेब, फुलात फुल रुईच्या बाबाला शोभेशानं, आणि हार गुंपून सेवकानो घडवू हवन. आमच्या निशान दादाला आज एकही फुल नाही भेटलं. पहा, एकही फुल रुईचं भेटलं नाही. आज झेंडूच्या फुलाचा, गुलाबाच्या फुलाचा हा बाबा हनुमानजीच्या गड्यामध्ये पदार्पण करून बाबा हनुमानजी सोहा म्हणून आमच्या निशान दादानं भासाजीनं हवन घडवलं. तर बघा, त्या रुईच्या झाडाच्या खाली मोठे मोठे वृक्ष रुईचे होतं. मी अनुभव सांगत आहो प्रॅक्टिकल. हा महानत्यागी बाबा जुमदेवजीचा नाही आहे, हा पुरातन काळातला आहे. कटारे साहेब की एक मोठा भला मोठा रुईचा मोठा वृक्ष होता. त्या वृक्षाखाली बाबा हनुमानजी आपले हिंदू धर्माचे प्रतीक आहेत, कुलदैवत्य आहेत भगवान बाबा हनुमानजी. म्हणून त्या परमेश्वराला, त्या मानवाला धरून त्या महानत्यागी बाबा जुमदेवजीने ही रिद्धी सिद्धी प्राप्त करून जागृत कृपा प्राप्त केली. म्हणून त्या वटवृक्षाखाली बसले बाबा. सकाळी सुमारास 6-5 वाजताचा सुमारास सुगंध खूप पैरून होतं फुलाचं झाड, आणि बाबाला खूप सुगंध आला, हनुमानजीला, आपल्या परमेश्वराला. आणि बाबा मनातल्या मनात हसायला लागले. तेव्हा हसता हसता त्या रुईच्या झाडाला वाटलं का इथं मानवासारखा आवाज येऊन राहिला, कोण हसून राहिलं बा म्हणून.
त्या रुईच्या झाडाला त्या भगवंताने प्रश्न केला, म्हणे बाबा, कारण की तुला 2 हात आहे म्हणे, तुला 2 पाय आहे, तुला 1 नाक आहे, 2 कान आहे, 2 डोळे आहे, 1 मस्तक आहे, पण फक्त मानवाले शेपूट नाही, पण तुले शेपूट आहे म्हणे, आणि तुझ्या डोक्यामध्ये मुकुट आहे म्हणे, आणि तुझ्या खांद्यावर गदा आहे. तर तू सर्वप्रथम बाबा, हे बालक म्हणे, मुझे तू अपना परिचय दिखा. त्या रुईच्या झाडाला विचारलं, हे बालक बोले, तू मुझे पहिले अपना परिचय दिखा, बता बोले तू कहां से आहे. तेव्हा त्या बाबानं त्या रुईच्या झाडाला सांगितलं, या बाई सारखा आवाज येत आहे म्हणून, बाई, या पृथ्वीला म्हणे माझा कोणी नाही, माझे माय नाही, बाप नाही, घर नाही, दार नाही, संतान नाही, लेकर नाही, बारा नाही, काही नाही, काही नाही. पण त्या रुईच्या झाडाला वाटलं का बाबा म्हणे, बालक, तू माझ्या घरी पाहुणा आला तर म्हणे मी तुझा मान सन्मान कसा करू. हवंत घडवलं, गंध अक्षर चंदूर बुकळ्या दही दुधानं आंघोळ केली, सर्वच काही केलं, दिवा पिठाचा पान सुपारी सर्व ठेवलं. पण बाबा, आज या ठिकाणी तुझा पिरियड आला, एकही रुईच्या फुलना भेटून त्याच्या शब्दाकडे लक्ष ठेवा, तो मी तुझा मान सन्मान कसा करू. तर बाबा, त्या रुईच्या झाडानं सांगितलं, तू एक मानव आहे म्हणे, तू भगवंत भला येशील, शूरवीर शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी, हा गरीबाचा तू कैवारी आहेस, पण म्हणे तुला म्हणे आज मी देऊ का, माझ्या जवळ काहीच नाही, फक्त माझ्या जवळ एक पुष्पानं बहरलेले झाड आहे आणि फुलं आहे. अगं म्हणे मला काही पाहिजे नाही, या पृथ्वी तलावर सर्व मला मिळते, फळ मिळते, फळावर मिळते, 15 सारखा जिकडे गेलं तिकडे उडी मारली तिकडे संजू भाऊ सगळं भेटते. बाबा 15 बाबा म्हणे काही फरक नाही, बाबाने एक टांग इथं मारली, उचाल मारली, त्या गार्डन मध्ये जाते, त्या बगीचात जाते, 15 वर्षी सर्व तोडून खाते, नाही म्हणे कोण्या गोष्टीची कमी नाही म्हणे. पण बाबा, तुम्हाला चाय नाही देऊ शकत, सुपारी नाही देऊ शकत, नाश्ता नाही देऊ शकत, काहीच नाही देऊ शकत, तर मी तुमचा मान सन्मान आदर कसा करू म्हणे बाबा, कारण की तुम्ही माझ्या घरी मेहमान आले आहे. त्यावेळेस हाय बाबा म्हणे माझ्याकडे तुझा मान सन्मान आदर करण्याकरता एक वस्तू माझ्याकडे आहे. तर म्हणे बाई कोणती. हे माझ्याकडे म्हणे हे पुष्प आहेत, फुलं. बाबा म्हणे या जुमदेवजीनं नाही आहे, हे पुरातन काळाची घडलेली हकीकत आहे, आणि हे जुमदेव बाबाच्याच म्हणून सगळ्यांनी रुईची पुष्पमाला बाबानं गळ्यात नाही केली आहे. पुरातन काळापासून त्या मारुतीच्या पायावर माहिती आहे तुम्हाला, रुईच्या पानावर आपण एक दिवा लावून कणकीच्या हातात टोपलाभर शेंदूर लावत होतो. बाबा हनुमंत राया म्हणे पावरे बाबा, ऐका नाही संजू भाऊ. तर त्या जागृत केलं त्या मानवानं. तो पुरातन काळाचा वेळ आहे हा. आता का म्हणते त्याला, कोणता काळ म्हणते, कलियुग नाही, कोणते तरी काळ आहेत ना का ते, हा त्या काळातला हा वेळ आहे. म्हणून त्या परमेश्वरानं त्या रुईच्या झाडाला सांगितलं, मला काही नको बाई म्हणे, फक्त मला म्हणे तुझा आशीर्वाद पाहिजे, आणि तुझ्यासोबत हे 2 शब्द प्रेमाचे हेच पाहिजे. नाही म्हणे बाबा, मी तुमचा पहिले मी मान सन्मान आदर कधी कसा का म्हणे. म्हणे हे माझ्याजवळ पुष्प आहे म्हणे, मी एका धाग्यामध्ये याची माला तयार करतो म्हणे, पदार्पण करावं लागेल तुम्हाला म्हणे गळ्यात, मोठ्या आनंदानं, मोठ्या हासी खुशीनं, गोडी गुलाबीनं, आणि मगच म्हणे आशीर्वाद द्यावा लागेल तुम्हाला म्हणे, आणि आशीर्वाद देऊन तुम्ही मग येथून तुम्ही चालते व्हा लागेल म्हणे. तर त्या भगवान बाबा हनुमानजीनं त्या रुईच्या झाडाला आशीर्वाद दिला की बाई तू सदाई नेहमी फलत राहशील, फुलत राहशील म्हणे. किती बदबद फुलं राहते रुईच्या झाडाला, पण एकाच वेळेस तुम्हाला बाबा म्हणे माझी आठवण येईल. पण कधी, की आता येणाऱ्या 25 तारखेला, प्रत्येक 25 तारखेला, प्रत्येक षष्टीच्या हवनाला तुम्हाला मोठ्या नशिबानं भेटले 2 फुलं भेटते, नाही तर अन्यथा तुम्हाला हे रुईचे फुले भेटतात नाही. तर पहा त्या रुईच्या फुलाचं महत्व, एवढे जाई जुईचे, गुलाबाचे, मोगऱ्याचे, जास्वंदाचे, किशोरभाऊ फुलं असताना त्या भगवान बाबा हनुमानजीच्या गळ्यामध्ये आपण त्या रुईच्या फुलाची माला पदार्पण करून भगवान बाबा हनुमानजी स्वा म्हणून हवन कार्य पार पाडतो. कारण रंगारंगीचे फुलं आहे, सुगंधित फुलं आहे, वासाचे आहे, सर्वच काही आहे. पण ज्या त्या रुईच्या फुलाच्या मालेले जेवढं काही महत्व आहे, तेवढं त्या
बाजारातून विकत आणलेल्या फुलाले महत्व नाही. कारण की बाबानं त्या रुईच्या झाडाले वचन दिलं की बाई म्हणे सदाई माझ्या गळ्यामध्ये हे तुझी रुईची फुलाची माला सदाई मी माझ्या गळ्यामध्ये पदार्पण करीन म्हणून मी तुला वचन देतो म्हणे. आणि आशीर्वाद दिला ना बाबा हनुमानजी निघून गेले. पण या काल्या डोईच्या मानवानं आपल्या गळ्यामध्ये फुलाची माला का म्हणून नाही अर्पण केली? कारण की बाबा जुमदेवजीनं सांगितलं आहे मी तुमच्यासारखा एक मानव आहे. जर म्हणे माझ्या गळ्यामध्ये जर म्हणे हा वैयक्तिक स्वागत आहे. आमच्या हटवर साहेबांच्या हा वैयक्तिक स्वागत आहे, सार्वजनिक कार्यक्रम नाही, स्वागत नाही. इतर संस्थेवाले चढवत असतील पण बाबानं नियमावली काढली त्या नियमावलीमध्ये तो अर्थ आहे. आणि ते बाबानं सर्रास लिहिलेलं आहे की वैयक्तिक स्वागत माझं कोणी करता येणार नाही. कारण की तुम्हाला जर माझं स्वागत करायचं असेल तर आज हजारो लाखो सेवकाच्या सामूहिक जत्रा लावून सामूहिक कार्यक्रम जरी असेल किंवा सेवक संमेलन असेल तर याच्यामध्ये आज हजारो लोकांचा एक एक पैसा दिलेला राहते हा सार्वजनिक. तर त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा भगवान बाबा हनुमानजीच्या गळ्यामध्ये जेव्हा फुलाची माला घालता तर त्यावेळेस एवढ्याच्याही सहमतीनं जर माझ्या गळ्यामध्ये जर तुम्हाला हे पुष्पमाला पदार्पण करायची असेल तर तुम्ही माझा मान सन्मान तुम्ही पुष्पमाला पदार्पण करू शकता. म्हणून आपण सेवक संमेलन असो अमोलदादा किंवा चर्चा किंवा सामूहिक जत्रा लावून कार्यक्रम असो सार्वजनिक तेव्हा त्या मानत्यागी बाबा जुमदेवजीच्या गळ्यामध्ये पुष्पमाला पदार्पण केल्या जाते. नाही तर ह्या वैयक्तिक स्वागत मध्ये या बाबाच्या गळ्यामध्ये बाबानं पाया नाही पडू दिल्या मावल्या हो. बाबानं आपल्या चरणावर डोकं नाही ठेवू दिलं भियाचं आहे म्हणे तर त्या परमेश्वराला भिया. मला भिवून काय फायदा नाही म्हणे. म्हणून ज्याप्रमाणे मी म्हणे तुम्ही एक मानव आहे त्याचप्रमाणे मी मानव आहे. म्हणून सर्वप्रथम त्या भगवान बाबा हनुमानजी, स्वाभिमानी बाबा जुमदेवजी, स्वावलंबी बाबा जुमदेवजी म्हणून सुपारे साहेब स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी कसा हो भाऊ लक्ष ठेव इकडे स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी लढा दिला व या दुखी सेवकाशी बसलेल्या संघर्ष केला अनिल भाऊ. बाबा लढले झुंजले. अरे ज्याप्रमाणे इंग्रजाचं राज्य आपल्या भारतावर होतं तर त्या भारताचं त्या इंग्रजाच्या तावडीतून भारत गुलाम होता. गुलामीमध्ये तर तो जो 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या दिवशी जो कार्यक्रम केला जाते राष्ट्रीय कार्यक्रम म्हणते त्याले तर त्या तावडीतून त्या थोर महात्म्यानं नितेश दादा रक्ताची गंगा वाहिली, फासावर गेले, बलिदान केलं, गोळ्या खाल्ल्या. पण या भारत देशाला काय मिळवून दिलं? स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याप्रमाणे त्या महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या परिवारावर एवढं मोठं दुःख होतं. बाबा हाफ पॅन्टवर शाळेतून यायचे, दाराच्या फाट्यातून बघायचं तर एवढा मोठा डोळा दिसायचा बाबाले. पायरीवर एक मुसलमानाचं घर विकत घेतलं होतं. पायरीवर लाद दिलं तर त्याच्या घरची जान जाय. एक एक मरत. बाबाच्या घरी अन्न शिजलं, कोसरी लागली. एक घास भरून बाबाच्या घरी नाही राहायचं. अरे बाळकृष्ण जागो नारायण बाबा जुमदेवजी मारुती 5 भावंड तर मारले, 5 भावंड आणि आई बापाच्या बुदरी येऊन त्यानं कुणाची उद्धारी केली कीर्ती. तर कोटपर्यंत नितेश दादा त्या 7 समुद्राच्या पलीकडे महानत्यागी बाबा जुमदेवजीनं लावला मळा, बगीचा तयार केला. 7 समुद्राच्या पलीकडे महानत्यागी बाबा जुमदेवजीनं लावले मळे आणि त्या मळ्यामध्ये उगवले फक्त 2च फळे, फक्त चंद्र आणि सूर्य. मग त्या आमच्या किशोरगावच्या वावराकडे गावले जाताना पिरियाले वाडी पडते, त्याच्यामध्ये संतरा आहे, जांबा आहे, चिकू आहे, पेरी आहे, सर्व काही प्रकारचे फळ आहेत. मग बाबा जुमदेवजीने लावलेले त्या मळ्यामध्ये त्या बगीच्यामध्ये काऊन नाही लागले रे भाऊ? फक्त ते 2च फळं लागले, चंद्र आणि सूर्य. म्हणून त्या आई बाबाच्या उदरी येऊन कोणाची उद्धारी ढुबरीकर घराण्याची केली कीर्ती. त्यानं नाव चमकवलं, जब तक बाबा चांद सूरज रहेगा तब तक तेरा नाम रहेगा. म्हणून त्या महापुरुषाचं नाव या भारत देशामध्ये जेवढे काही महान थोर पुरुष गेले त्याच्यापेक्षा काही पटीनं आपले महानत्यागी बाबा जुमदेवजी जोरदार एक महान थोर महात्मे झाले. तर त्याची गिनती या चंद्र सूर्यासोबत आहे.
मग आता त्यानं कसं करायचं, हा परिवार कसा जागृत करायचा, कसा सुधरवायचा आणि कसा मी हे करायचं परपंच चालवायचा म्हणून मोठा विचार आला. आणि त्या विचारामध्ये त्या बाबाला रस्ता मिळाला. आणि त्या रस्त्यामध्ये जात असताना काटे गोटे होते भाऊ, सुपारे भाऊ, काटे टाकले होते, धुणारचे पाणी टाकलं, पण बाबानं कोणाला हो शब्द नाही म्हणलं. काय